Audio Jungle. Audio नमस्कार मित्रांनो, आपलं मॅथ सेकंडचं थर्ड चॅप्टर सर्कल सुरू आहे. त्याचे 2 लेक्चर आपले झालेले आहेत. तर पहिल्या याच्यात आपण बेसिक कन्सेप्ट बघितले सर्कलचे. त्याच्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण टँजंट थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स बघितला. आता आपल्याला महत्त्वाच्या थेरमकडे जायचं आहे, टँजंट सेगमेंट थेरम. पण त्याच्या आधी आपण एक थोडंसं अधिक माहितीसाठी एक टॉपिक घेऊया. टँजंट्स पासिंग थ्रू अ पॉईंट इन द प्लेन ऑफ द सर्कल. बघा, या ठिकाणी मी ते वेगवेगळे 3 सर्कल काढलेले आहेत. तर सर्कलच्या प्लेनमध्ये एखादा जर पॉईंट घेतला तर त्या पॉईंटमधून सर्कलला किती टँजंट काढता येतील ते आपण बघूया. सपोज दिस इज द पॉईंट इन द इन फर्स्ट फिगर. देर इज अ पॉईंट इन द इंटिरियर ऑफ द सर्कल. If we draw any line through that point, it is not tangent to that circle. या पॉईंटमधून सर्कलच्या प्लेनमध्ये आपण जर लाईन काढली तर ती सर्कलची टँजंट येऊ शकत नाही. मीन देर इज नो टँजंट पासिंग थ्रू अ पॉईंट इन द इंटिरियर ऑफ द सर्कल. इन सेकंड फिगर, सपोज दिस इज अ पॉईंट ऑन द सर्कल and a line through point through this point like this, which intersect the circle in exactly that point. That means this is the only one line which is tangent to the circle passing through a point on the circle. Means one and only one tangent through the point on the circle. If we take any point in the exterior of the circle. बघा, तिसऱ्या फिगरमध्ये हा पॉईंट मी घेतो आहे. या पॉईंटमधून सर्कलला किती टँजंट काढता येतील तर विचार जर आपण केला तर या पॉईंटमधून सर्कलला ही एक टँजंट काढता येईल आणि इकडून पण एक टँजंट काढता येईल खालच्या बाजूने. That means there are two tangents to the circle from the external point. बघा, पहिल्या फिगरमध्ये नो टँजंट. drawn from a point in the interior of the circle. Here is only one tangent. And here 2 tangents from external point. थोडक्यात सर्कलच्या अंतर्भागातील पॉईंटमधून सर्कलला एकही टँजंट काढता येत नाही. सर्कलवरच्या पॉईंटमधून सर्कलला एकमेव टँजंट काढता येते आणि सर्कलच्या बाहेरच्या पॉईंटमधून सर्कलला 2 टँजंट काढता येतात. आता या थर्ड फिगरमध्ये जर तुम्ही बघितलं तर या पॉईंट्सला आपण टँजंट ज्या पॉईंटमध्ये सर्कलला इंटरसेक्ट करतं त्याला आपण म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. समजा ह्या दोघं पॉईंटला आपण ए आणि बी नाव दिलं आणि एक्सटर्नल पॉईंट जर पी घेतला तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि एक्सटर्नल पॉईंट यांच्यामधला जो सेगमेंट असणार आहे म्हणजे सेगमेंट ए पी आणि सेगमेंट बी पी, या दोघं सेगमेंटला म्हणतात टँजंट सेगमेंट्स. means segment AP and segment BP. These are the two tangent segment. म्हणजे सेगमेंट AP आणि सेगमेंट BP ला तुम्ही काय म्हणणार, टँजंट सेगमेंट. आता याच तिसऱ्या फिगरवर आधारित आपल्याला महत्त्वाचा थेरम घ्यायचा आहे, तो म्हणजे टँजंट सेगमेंट थेरम. तो बघूया.
तुमच्या लक्षात आलं का या तिघ फिगरवरून? देअर इज नो टँजंट टू पासिंग थ्रू अ पॉईंट इन द इंटिरियर ऑफ द सर्कल. Only one tangent can be drawn through a point on the circle and two tangents can be drawn from the external point of the circle. तर आता आपण tangent segment theorem बघूया. Tangent segment theorem statement is tangent segments drawn from an external point to the circle are congruent. फिगर बघा मी काढलेली आहे. सर्कल घेतलं आहे, सर्कलच्या बाहेर मी समजा हा पी पॉईंट घेतला आहे आणि त्या पी पॉईंटमधून आपल्याला माहिती आहे सर्कलला दोन टँजंट काढता येतील. समजा वरची जी टँजंट आहे ती सर्कलला एमध्ये इंटरसेक्ट करते आणि खालची जी टँजंट आहे ती सर्कलला बी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. तर या फिगरमध्ये सेगमेंट ए पी आणि सेगमेंट बी पी हे काय झाले टँजंट सेगमेंट. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे हे दोघं टँजंट सेगमेंट हे कॉन्ग्रंट असतात. म्हणजे काय प्रूव्ह करायचं आहे सेगमेंट ए पी कॉन्ग्रंट टू सेगमेंट बी पी. मग आपण गिव्हन लिहूया. गिव्हन सपोज दिस इज द सेंटर ओ. गिव्हन two tangents from external point P intersects the circle with center O at points A and B. बघा दोन टँजंट काढले आपण एक्सटर्नल पॉईंट पी मधून सर्कलला की ज्या सर्कलचा सेंटर आहे ओ आणि त्या दोघं टँजंट सर्कलला ए आणि बी मध्ये इंटरसेक्ट करतायत. तर काय प्रूव्ह करायचं आहे टू प्रूव्ह ते दोघं टँजंट सेगमेंट कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. कोणते दोन सेगमेंट एक्सटर्नल पॉईंट आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ए आणि बी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत. तर एक्सटर्नल पॉईंट आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे टँजंट सेगमेंट. मीन्स सेगमेंट ए पी is the first tangent segment is congruent to segment another tangent segment BP. तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपण सर्कलच्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून दोघं रेडियस काढून घेऊ. म्हणजे सेगमेंट ओ ए आणि सेगमेंट ओ बी हे दोघं सेगमेंट काढून घेऊ. Means draw segment OA and segment OB and then draw segment OP also. एक्सटर्नल पॉईंट आणि सर्कलचा सेंटर यांना जोडणारा सेगमेंट पण आपण काढून घेऊ. या पद्धतीने कन्स्ट्रक्शन मध्ये लिहूया. कन्स्ट्रक्शन draw segment OA, segment OB and segment OP also. असे तीन सेगमेंट आपण काढून घेतलेत. हे तीन सेगमेंट काढल्यामुळे आपल्याला दोन ट्रायंगल मिळाले. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण जो टँजंट थेरम आपण काढला शिकलो आहे तो टँजंट थेरम काय म्हणतो अ टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता पी मधून वरची जी टँजंट काढलेली ही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ए मधून काढलेल्या रेडियस ओ एला कशी येईल परपेंडिक्युलर. म्हणजे हा इथला अँगल 90 येईल.
तसंच खालची जी टँजंट आहे की जी पी मध्ये इंटरसेक्ट करते, तर बी हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट येईल. तर पी या बी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट बी मधून काढलेली रेडियस ओ बीला ही खालची टँजंटसुद्धा कशी येईल, परपेंडिक्युलर. याचा अर्थ वरचा ट्रँगल आणि खालचा ट्रँगल दोघं राईट अँगल ट्रँगल येतील आणि या दोघं ट्रँगलला ही साईड कॉमन येईल. आणि ओ ए आणि ओ बी या सर्कलच्या काय आहेत, रेड आहेत. आणि ऑल रेड आय ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. म्हणजे हे दोन ट्रँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवता येतील. दोघं राईट अँगल ट्रँगल आहेत, हायपोटेनियस कॉमन आहे आणि एक साईडची पेअर कॉन्ग्रंट आहे. याचा अर्थ हायपोटेनियस साईड टेस्टनुसार हे दोन ट्रँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवता येतील. कोणते? ट्रँगल ओ ए पी अँड ट्रँगल ओ बी पी. मग प्रूफमध्ये आपण ते लिहूया. प्रूफ in triangle OAP and triangle OBP, angle OAP is equal to 90 degree. Also angle OBP is equal to 90 degree. Reason? Previous theorem. Which theorem? Tangent theorem. Tangent is perpendicular to radius at point of contact. Means reason is tangent theorem. That means one angle of these two triangles is right angle. Therefore both triangles are right angle triangles. Then common side is OP, which is hypotenuse of both triangles. Segment OP is congruent to segment OP. Reason? Common side. Also red eye are congruent. Segment OA congruent to segment OB. Both are red eye of the same circle. So reason is red eye of same circle. That means in these two triangles, one angle is right angle. That means both triangles are right angle triangles. OP is the common side, which is the hypotenuse of both triangles. So OP is congruent to OP, and segment OA and segment OB are the radii of the circles, and all radii of circle are congruent. Therefore segment OA is congruent to segment OB. Means radius OA is congruent to radius OB. Therefore these two triangles are congruent by hypotenuse side test. Which triangles? Triangle OAP and triangle OBP. Triangle OAP congruent to triangle OBP. Reason? Hypotenuse side test or theorem. कॉन्ग्रंट ट्रँगलच्या ज्या 5 टेस्ट आहेत त्यापैकी राईट अँगल ट्रँगलमध्ये जे आपण टेस्ट वापरतो ती टेस्ट आपण इथं वापरली आहे. इफ टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रंट देन द करस्पॉन्डिंग साईड्स आर कॉन्ग्रंट. साईडच्या 2 पेअर आपण कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत आणि त्याच्यावरून टेस्ट वापरली. आता उरलेली साईडची पेअर कोणती राहील? ए पी आणि बी पी. म्हणून त्या करस्पॉन्डिंग साईड येतील. म्हणून लिहिणार आपण देअरफॉर सेगमेंट ए पी congruent to segment BP. Reason? Corresponding sides of congruent triangles. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सेगमेंट ए पी अँड सेगमेंट बी पी आर द tangent segments. That means the tangent segments drawn from the external point to the circle are congruent. Hence proved. This is called tangent segment theorem.
अशा पद्धतीने हा थेरम आपल्याला प्रूव्ह करता येऊ शकतो. एवढंच आपण या ठिकाणी घेऊया. मागचा जो टँजंट थेरम त्याचा कॉन्व्हर्स आणि हा टँजंट सेगमेंट थेरम, या तिघं थेरमवर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 3.1ला पुढच्या लेक्चरला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.